नमस्कार मित्रांनो, मी विजय माने तुमचं गणित उद्योग चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आम्ही गणित उद्योग या चॅनलवरती खूप महत्त्वाचे म्हणजे स्टॉक मार्केटशी रिलेटेड आणि उद्योजकताशी रिलेटेड महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण HDFC बँकेबद्दल चर्चा करणार आहोत. हा स्टॉक या आठवड्यात खूप चर्चेत राहिला, कारण या HDFC बँकेने क्वार्टर थ्रीचे रिझल्ट्स डिक्लेअर केले आणि त्या रिझल्ट्समध्ये असं दिसून आलं की मार्जिन्सवरती प्रेशर होता. तर याचं कारण काय होतं, खरोखरच तर फंडामेंटली या बँकेमध्ये काही इश्यू आहे का, त्याचं आज आपण विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमध्ये असं म्हटलं जातं की रेड इज द कलर ऑफ ऑपॉर्च्युनिटी. तर खरोखरच तसं आहे का, आणि ह्या स्टॉकमध्ये ते खरं ठरतंय का, ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण या स्टॉकचं विश्लेषण स्टार्ट करूया. याच्यामध्ये आपण टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस बघणार आहोत आणि या बँकिंग ॲज अ सेक्टर याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे याचंही आपण विश्लेषण करणार आहोत. तर मित्रांनो, चालू करूया आपण टेक्निकल अनालिसिस बरोबर. तर मित्रांनो, हा स्टॉक या आठवड्यामध्ये जवळपास 10 ते 15% पडलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही होत की हा स्टॉक खरोखरच खराब आहे, कारण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग आहेत, त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. पण आपण याचं टेक्निकल्सही थोड्या वेळेसाठी बघूया. तर या स्टॉकने या लेवलला या लेवलला एक सपोर्ट घेतला होता चांगला, आणि हा खूपच स्ट्रॉंग सपोर्ट आहे सध्या बघितलं तर. हा जवळपास मे महिन्यातला हा सपोर्ट आहे 2022च्या. पण आणि त्यानंतर हा स्टॉक कंटिन्युअसली वरती गेला आहे. तर याचे सपोर्ट लाईन्स आपण ड्रॉ करूया आता. हा एक रेसिस्टन्स लाईन झाली आणि सपोर्ट. आता आता सध्याची जी लेवल आहे ती आपण लेवल ड्रॉ करूया. एक लेवल झाली. तर मित्रांनो, आता याआधी एकदा याच लेवलवरतून या स्टॉकने सपोर्ट घेतलेला आहे. मित्रांनो, ह्या लेवलला याआधी एकदा स्टॉकने सपोर्ट घेतलेला आहे आणि आता सध्या याच रेंजमध्ये स्टॉक ट्रेड करतो आहे. तर मित्रांनो, याआधी एकदा या स्टॉकने आपल्या इथे कप विथ हँडल एक असा पॅटर्न डेव्हलप केला आहे. हा एक कप झाला, हा हँडल, आणि परत हा एक आता असा दुसरा एक मोठा हँडल तयार होतोय, कारण हा एक कॉम्प्लेक्स कप विथ हँडल पॅटर्न तयार होतोय. तर असं असताना मित्रांनो, याच्यामध्ये खरोखर फंडामेंटल तर आपण बघणारच आहोत, पण याचं टेक्निकल टार्गेटचं आपण आता डिस्कस करूया की याचं टेक्निकल टार्गेट काय निघून येते ते. तर इथे आपण याचं इथे या खालच्या रेंजपासून आपण हा एक मेजरमेंट घेऊया. हे जर का वरती ठेवलं आपण, हां, तर आपण याचं मेजरमेंट घेऊया आता की सध्याच्या लेवलपासून हे वरती जे टार्गेट निघून होते कप विथ हँडल, म्हणजे ही जी डेप्थ आहे हीच आपण इथं वरती प्लॉट केलेली आहे, आणि याचं आपण टार्गेट किती येते ते बघणार आहोत. कारण जेव्हा इथून हा ब्रेकआउट देऊन वरती जाईल स्टॉक, तेव्हा ही लेवल अचीव करेल मिनिमम, असा एक्सपेक्टेशन असते ह्या टेक्निकल अनालिसिसचं. तर आपण या स्केलरवरतून आपण स्केल करून बघूया की ही करंट लेवलची प्राईस आहे, इथून सध्या हा स्टॉक किती ही टेक्निकल टार्गेट निघून येते, हे जवळपास 48% ते निघून येते. पण हे असं जरी असलं तरी मित्रांनो, जवळपास जर बघितलं तर हा सध्या ज्या लेवलला हा स्टॉक ट्रेड करतोय, तर ही जर बघितलं तर आपण 1463ची आहे. तर याचाच अर्थ 1463ला सध्या ट्रेड करतोय, पण हीच लेवल आहे ती या सेम लेवललाच हा स्टॉक जवळपास जानेवारी 2021मध्ये ट्रेड करत होता. तर जानेवारीपासून तर आता बघितलं आपण तर 22, 23 आणि 24 3 वर्ष झाले या स्टॉकने सेम लेवलवरती ट्रेड करतोय. तर हे झालं टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिसनुसार इथे जवळपास 50%चं टार्गेट निघून येते. तर आपण याचं फंडामेंटल जरा बघूया. आपण फंडामेंटलसाठी आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती जाऊया एक मिनिट. हां, तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत स्टँडर्ड.in वरती, आणि आपण बघतो आहोत की जानेवारी 2021 म्हणजे जवळपास जे काही मार्च जे काय 2021चं जे काही क्वार्टर होतं, त्यामध्ये जी प्राईस होती, म्हणजे 2021च्या जानेवारी ते मार्चमध्ये जी काही प्राईस रेंज होती या स्टॉकची, त्याच रेंजवरती सध्या HDFC बँक ट्रेड करते, जी की 1470च्या आसपास आहे. तर मग 2021च्या शेवटच्या क्वार्टरमध्ये जर आपण रेव्हेन्यू बघितलं इथे, तर 2021मध्ये 32,000 करोडचं यांचं टोटल रेव्हेन्यू होतं. तेच आता जवळपास
78,000 करोडचं झालेलं आहे डिसेंबर महिन्यामध्ये. आणि याचं जर टोटल प्रॉफिट जर बघितलं आपण 2021मध्ये, तर 7,000 करोडवरून 17,000 करोड झालेलं आहे. जवळपास 2.5%चा 1.5 पटच्या आसपास, 1.5-2 पट असं हे प्रॉफिट वाढलेलं आहे यांचं. तर हे झालं ते यांचं क्वार्टरली रिझल्ट्स. आता आपण यांचं ॲन्युअल रिझल्ट्स पण बघूया जरा. ॲन्युअल रिझल्ट्समध्ये यांचं रेव्हेन्यू जर बघितलं आपण, तर हायेस्ट एव्हर आहे. ट्रेलिंग 12 मंथमध्ये जर बघितलं तर 2,51,000 करोडचं रेव्हेन्यू आहे यांचं. आणि यांचं जे 2021मधलं आहे रेव्हेन्यू, ते 1,38,000 करोडचं होतं. प्रॉफिट जे आहे ते 31,000 करोडवरून 60,000 करोडवरती गेलेलं आहे प्रॉफिट यांचं. तर एका वर्षाचं ह्या गेल्या 12 महिन्यातील यांचं प्रॉफिट जे आहे ते 60,000 करोड आहे. तर मित्रांनो, एवढं स्ट्रॉंग बँक आहे. आणि याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ते फंडामेंटल इश्यू आहेत. तर तसं बघितलं मित्रांनो, हे जे मार्जिन्समध्ये जे इश्यूज जे दाखवले जातात, ते तसं मुळात ते काही खूप सिरियस नाहीत. ते आहेत थोडे इश्यूज, पण ह्या बँकेचं जे मॅनेजमेंट आहे ते खूपच स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याकडे खूपच एक्सपर्टाईज आहे. जवळपास ह्या बँकेचं मार्केट कॅप जर आपण बघितलं, तर ते मार्केट कॅप आहे, बँकेचं मार्केट कॅप आहे 11,22,000 करोड. या 11,22,000 करोडमध्ये हे जे बाहेरचे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकडे किती होल्डिंग आहे ते तुम्हाला दाखवतो मी इन्व्हेस्टर्समध्ये. तर इथे बघितलं तर तुम्ही FI फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडे जवळपास 52% याची ओनरशिप आहे आणि 30% DIsकडे आहे. तर जवळपास 82% हे या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत या बँकेमध्ये. तर मग हे यांच्याकडे, आणि हा 82% म्हणजे जवळपास 9 लाख करोड रुपये हे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचे याच्यामध्ये लागलेले आहेत. तर एवढी मोठी अमाऊंट याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली असताना 3 वर्ष झाले या अमाऊंटवरती काही रिटर्न आलेलं नाही. याचा अर्थ असा होईल का की हे रिटर्न्स असेच सोडून दिले जातील, किंवा हे जे इन्व्हेस्टर्स आहेत यांना काय आयडिया नाही. हे खूप मोठी माणसं असतात आणि यांना सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे यांना माहिती असतं की आपल्या पैशावरती कसे रिटर्न काढायचे. आणि जे सध्याचं जे मॅनेजमेंट आहे ते पण खूप स्ट्रॉंग आहे या बँकेचं, आणि ते खूपच चेंजेस करत आहेत. सध्या HDFC आणि HDFC ग्रुप आणि HDFC बँक यांचं मर्जर झालं आहे. त्यामुळे जे काय HDFCचं जी काय NBFC आहे त्यांचं जे बाहेरून लोन घेतलं होतं ते जरा हायर पर्सेंटेजवर होतं. त्याची जी कॉस्ट ऑफ कॅपिटल होती ती जास्त होती या बँकेच्या कॅपिटलपेक्षा. त्यामुळे थोडंसं कॉस्ट ऑफ कॅपिटल वाढलेलं आहे यांचं, आणि थोडंसं मार्जिनमध्ये प्रेशर आलेलं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की बाबा HDFC बँक पूर्णपणे डुबेल, किंवा यांचे रेव्हेन्यू खराब होईल, किंवा यांचं प्रॉफिट खराब होईल. असं काही होणार नाही मित्रांनो. हे फक्त पॅनिक क्रिएट केलं जातं आणि स्टॉक खाली आणला जातो, आणि मग याच्यामध्ये जे मोठे इन्व्हेस्टर्स असतात त्यांना एंट्री घ्यायची असेल ते घेतात बरोबर. तर मित्रांनो, आता आपण एक बँकिंग इंडस्ट्रीच्या पोटेन्शियलबद्दल पण थोडंसं आपण चर्चा करूया. की आपलं सध्या जर पर कॅपिटा इन्कम बघितलं तर ते जवळपास डॉलर टर्म्समध्ये पण $2,500 एवढं आहे. तर आपलं जे पर कॅपिटा इन्कम आहे ते पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये जवळपास $10,000 जाणार एवढं नक्की आहे. पण आता हे सध्या जे आपलं इन्कम आहे $2,500, त्याच्यामध्ये आपला बऱ्यापैकी खर्च जो आहे तो बेसिक नीड्सवर जातो. जसं की घराचं भाडं झालं, किंवा होम रेंट झालं, पर्सनल एक्सपेन्सेस, आणि एज्युकेशन, प्लस जे काय किचन आणि आपले जे फूड्स, या पर्सनल बेसिक नीड्सवरती जे काही फूड, शेल्टर आणि क्लोथिंग याच्यावरतीच खर्च होत असतो. पण जेव्हा आपलं इन्कम किंवा भारतीयांचं जेव्हा इन्कम हे $2,500 वरती जायला लागेल, तेव्हा जो $2,500 वरचा जो पोर्शन असतो तो सेव्हिंग्स असतो, आणि तो मोस्टली बँकिंगमध्ये किंवा इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट केला जाणार आहे. त्यामुळं बँकिंगमध्ये खरी ग्रोथ आता इथून पुढे येणार आहे मित्रांनो. त्यामुळं लगेच पॅनिक होऊन हा शेअर विकू नका. माझं वैयक्तिक असं मत आहे की हा शेअर खूपच पुढे चांगलं रिटर्न देऊ शकतो, कारण याचं इन्कम तर दुप्पट झालं असेल. 2021 या HDFC बँकेचं रेव्हेन्यू आणि प्रॉफिट जवळपास डबलपेक्षा जास्त झालेलं आहे, आणि यांची शेअर प्राईस सेम आहे. तर आता शेअर प्राईस वाढणार एवढं नक्की आहे. फक्त एवढंच की आता RBIने इंटरेस्ट रेट कमी केलेले नाहीत कारण त्यांना इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. इन्फ्लेशन कंट्रोल ठेवण्याचं कारण म्हणजे जे काही आता 2-3 महिन्यावरती जनरल इलेक्शन आलेलं आहे. तर त्यामुळे कोणतंही गव्हर्नमेंट त्यांना महागाई वाढू द्यायची नसते. त्यामुळे ते इंटरेस्ट रेट कमी करणं आता जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत शक्य नाही. पण जेव्हा एकदा इलेक्शन होईल त्यानंतर बरोबर इंटरेस्ट रेट कमी व्हायला लागतील, आणि बरोबर मोठमोठे इन्व्हेस्टर्स भारतामध्ये इन्व्हेस्ट करायला येतील.
पण मित्रांनो तोपर्यंत ना हा शेअर वरती गेलेला असेल असं माझं वैयक्तिक मत आहे. पण मित्रांनो यामध्ये एक गोष्ट असं लक्षात ठेवा की मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट नसल्यामुळे मी कोणत्याही प्रकारची तुम्हाला बाय किंवा सेल रिकमेंडेशन देत नाही आहे. तुम्हाला जर बाय किंवा सेल करायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या पर्सनल सल्लागाराला किंवा पर्सनल फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करा. पण महत्त्वाचं मित्रांनो हे आहे की तुम्ही हा फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला ही आपली जी काही शेअर मार्केटमध्ये सायकोलॉजी डेव्हलप करायची असते त्या हेतून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये हे विश्लेषण मी इथेच थांबवतो. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण सगळ्यांना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं महत्त्वाचं आहे, कारण पैसा सगळ्यांना बनवायचा आहे. तोपर्यंत भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.